नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गायडन्स ग्रुपमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पुढे जो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेसाठी कशी तयारी करावी, कोणत्या परीक्षेसाठी तयारी करावी आणि का करावी याबद्दलचं एक गायडन्स ग्रुपचं एक ऑब्झर्वेशन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. नक्कीच तुम्ही जर आता 12वी पास झाला असाल किंवा ग्रॅज्युएशन सुद्धा जस्ट पास झाला असाल आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेबद्दल देण्याचं तुमचं एक मनात कुठेतरी एक एक विचार चालू असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्वाचा आहे. तर जाऊया पुढे व्हिडिओपर्यंत. मित्रांनो, एक इम्पॉर्टंट मेसेज मला आता तुम्हाला शेअर करायचं आहे. एक इम्पॉर्टंट एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा. रिसेंटली भरपूर विद्यार्थ्यांची आता एक चर्चा झाली आणि तिकडे लक्षात आलं की बरेचसे विद्यार्थी आपलं करिअर गोल काय असेल ह्याबद्दल एक्झॅक्टली त्यांना पण अंडरस्टँडिंग मिळत नाही की MPSCची परीक्षा द्यायला हवी, की बँकिंगची परीक्षा द्यायला हवी, की रेल्वे द्यायला हवी, की SSC द्यायला हवी आणि एक्झॅक्टली कोणता ध्येय आपला असायला हवा, आपली ॲप्टिट्यूड लेवल काय आहे ह्याबद्दल समजणं एक थोडंसं चॅलेंजिंग झालं. मित्रांनो, हे करणं खूप गरजेचं आहे. विदाउट दिस डिसिजन मेकिंग प्रोसेस आपण कोणत्याही एका सोल्युशनपर्यंत येऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर सोल्युशन हवा असेल तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे करेक्ट लोकांसोबत डिस्कशन करणे आणि त्यांच्यासोबत समजून घेणे की कोणती परीक्षा काय असते, का असते, त्याचा आउटपुट काय असतो आणि म्हणून मग समजायला हवं की तुमचा गोल काय असतो. एक माझं अंडरस्टँडिंग आता इतक्या वर्षात हे आलेलं आहे की एक कॉमन वस्तू आहे प्रत्येक परीक्षेसाठी, ती म्हणजे ॲप्टिट्यूड, ज्याच्यात गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्लिश भाषा, ठीक आहे, आणि जनरल अवेअरनेस किंवा सामान्य ज्ञान. हे साधारणपणे 3 ते 4 विषय हे कॉमन आहेत प्रत्येक परीक्षेत. म्हणजे IBPSची परीक्षा असो, SSCची एक परीक्षा असो किंवा अजून कोणतीही एक्झामिनेशन असो, पण हे 4 विषय खूप कॉमन आहेत. माझं मत असं आहे की प्रत्येकाने जर हे 4 विषय हे ॲप्टिट्यूडवरती फोकस केलं तर तुमचा टार्गेटेड इयर जो असेल तिकडे तुम्ही पोहोचायला सेफ असाल. उदाहरणार्थ, हा व्हिडिओ आता 2024च्या शेवटी देतो. म्हणजेच काय, तर 2026ला जी पोरं प्रिपरेशन करायचं टार्गेट बनवत आहे तर अख्खा 2025चा अख्खा एक वर्ष तुमच्या हातात आहे प्रिपेअर करायला ह्या ॲप्टिट्यूड बेस्ड परीक्षेसाठी, ज्याला तुम्ही 2026मध्ये सिक्युअर करू शकता. आणि त्याच्यासाठीच ही लॉंग टर्म प्लॅनिंग आणि एक एक्झिक्युशन स्ट्रॅटेजी घेऊन त्याच्यावरती अंमलबजावणी करणं हे महत्त्वाचं आहे. पण ते कसं करायचं, काय करायचं ह्याबद्दल जर तुम्हाला थोडंसं पण गायडन्स हवं असेल तर गायडन्स ग्रुप तुमच्या मदतीला आहे. स्क्रीनवरती कुठेतरी नंबर असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असेल, नसलं तर आमची वेबसाईटसुद्धा आहे. तुम्ही नक्कीच तिकडे व्हिजिट करून आम्हाला प्लीज कनेक्ट करा. आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्कीच देऊ. थँक्यू.